हिमालयासारखा बाप रडत होता बाबा. हिमालय आणि हिमालयासारख्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. अरे एखाद्या घरची मुलगी जाते ना, लग्न ठरलेलं आहे, बापाची धावपळ चालू होते, मायबाप त्याची तडजोड असते, पण घरी परिस्थिती नसते. जमीन विकतो रे तो बाप, जमीन विकतो आणि जमीन विकून मुलीचं लग्न करतो मायबाप. तो बाप हिमालयासारखा. एक नातं बाप नावाचं, बाप आणि मुलीचं नातं या जगतातलं सर्वश्रेष्ठ आणि सुंदर नातं आहे बायबा. ज्या वेळेला सगळी तडजोड होते, मग मुलीचं लग्न ठरतं, तो बाप दिवसभर लोकांचे नुसते हात जोडून 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 त्या ठिकाणी घायाळ झालेला असतो. वाढणाऱ्या लोकांना तो सांगतो, बाबांनो पोट भरून जेवू द्या लोकांना. संध्याकाळची वेळ होते मायबाप, मुलगी जायला निघते, मंडपाच्या द्वारावरती मुलगी उभी आहे. मजाल नाही त्या बापाची, मुलीच्या नजरेला नजर भिडून तो पाहिल तो काय बाप. मुलगी आपल्या बापाच्या नजरेला नजर भिडून पाहण्याचा प्रयत्न करते, पण बाप पाहू शकत नाही, त्याची मजाल नाही. पोटचं लेकरू तर आताच्या फोडाप्रमाणे वाढवलं, त्या लेकीला लहानाचं मोठं केलं, आणि आज तिला क्षणार्धामध्ये माझ्यापासून दूर व्हावं लागतंय. सगळ्यात मोठं दुःख त्या बापाला असतं. पाडासारखा बाप होता हिमालय. देवांच्या देवाला, आदिदेव महादेवाला पत्नी दिली होती, पण बाप अंतकरण असल्यामुळे हिमालयासारखा बाप ढसा ढसा रडत होता. पार्वती तू वनात होती, मी तुझी तपश्चर्या पाहत होतो, पण मला माझ्या मुलीवरती गर्व होता. एखाद्या ताईला चांगल्या घरी देण्याकरता बाप स्वतःच्या इस्टेटीची बाजी लावतो. माझ्या तरुण ताईंना माझी प्रार्थना असेल, बाप तुम्हाला मागेल ते देतो, तुम्ही म्हणाल त्या स्थळावर लग्न करायला तयार आहे तो बाप. फक्त त्या बापाचं हृदय तुम्ही कधी जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला का? त्याची धारेवरची कसरत असते. लोक म्हणतात धारेवरची कसरत असते, पण मी म्हणेल की धारेवरची नाही, तलवारीच्या पात्यावरची कसरत असते. प्रतिष्ठा पणाला लागते त्या बापाची, आणि ती सगळी प्रतिष्ठा पणाला लावायला तयार असतो बाप. सौंदर्यवती, लावण्यवती, वेदाच्या रुचा म्हणणारी पार्वती आज क्षणार्धामध्ये नजरेच्या आड जाते. पार्वती तू जिथे चालली तिथे आम्हाला तुला भेट होणं नाही आता. त्याला पार्वती उत्तर देऊन सांगते, बाबा तुम्ही माझी काळजी करू नका. बाबा तुमच्या पुण्याईनं मला असा पती प्राप्त झाला, मी तुमच्याच कुशीत वाढले, लहानाची मोठी झाले, आणि इथून पुढे वरदान असेल का ज्या कुण्या साधवीला, ज्या कुण्या साधूला माझ्या आदिदेव महादेवाला भेटायचं असेल तर बाबा अशा असंख्य पार्वती येतील, अशा असंख्य साधू येतील का जे इथे जन्म मरणाच्या पटावरती भगवान शिवाला प्राप्त होतील, स्वतःचा जीव डावावरती लावतील आणि शिवाला प्राप्त करून घेतील. मायबाप अजून सुद्धा ऋषी जपी तपी शिवजीला प्राप्त करण्याकरता कुठं जातात? हिमालय.
वळवून अक्षराला वळवून अक्षराला केले तुला सहान सतून